नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा लाभ घेतलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणामध्ये जी काही अवजारे घेतली आहेत त्या अवजारांसाठी निधी वितरित करण्याचा शासन निर्णय आलेला आहे आणि जी अवजारे घेतलेली आहेत त्या अवजारांचा आता अनुदान हे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि त्याच संबंधीचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सन 2024-25 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 75 कोटी निधी वितरित करण्याबाबत असा हा शासन निर्णय दिनांक 13 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रस्तावना अशी आहे की राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यास संदर्भाधीन क्रमांक 1 च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। आता या योजनेसाठी सन 2024-25 या वर्षात 250 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत 24-25 मध्ये 150 कोटी खर्चाच्या कार्यक्रमास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। तर संदर्भ क्रमांक 3 येथील 27.75 कोटी इतका निधी वितरित केला आहे आणि सन 2024-25 या वर्षात सदर योजनेअंतर्गत प्रलंबित दायित्व व नवीन लॉटरी काढण्याच्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चासाठी कृषी संचालक व गुणी कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये केलेल्या निधी मागणीनुसार आता 75 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याबाबतचा शासन निर्णय आहे। तर आता यामध्ये कोणकोणत्या अवजारांसाठी अनुदान मिळणार आहे ते बघूया। तर सन 2024-25 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 75 कोटी इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे BDS वितरित करण्यात येत असून सदर निधी सन 2024-25 करिता खालील लेखा शीर्षाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा। तर मित्रांनो, सदर शासन निर्णयान्वये वितरित केलेला निधी 31 मार्च 2025 पर्यंत खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी। म्हणजे आता जे 31 मार्चपर्यंत हा निधी खर्च करण्यात यावा असं दिलेलं आहे। सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर बाबीसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा 1 लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे असा सुद्धा स्पष्ट उल्लेख यामध्ये दिलेला आहे। इतर बाबी आता यामध्ये आयुक्तालय स्तर आणि जिल्हा स्तर याचे हे नियंत्रण अधिकारी आहेत असा हा शासन निर्णय। आपल्याला जर सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण वाचू शकता। मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती इतरही शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।